नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यासारखी जी परीक्षा राहिलेली आहे झेडपीची हे केव्हा होणार आहे, तसेच तलाठी भरतीचा निकाल आणि वनरक्षक भरतीचा निकाल हा केव्हापर्यंत लागू शकतो, तर याबाबतची माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। 3 दिवसा अगोदर कृषी सेवक या पदाची एक्झाम दिनांक जाहीर केलेला होता आणि हे एक्झाम 16 आणि 19 जानेवारीला होणार आहे। आणि मित्रांनो, यामध्ये पेसा क्षेत्रांतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे त्याबाबत एक अपडेट टाकलेली होती। तर पहा यामध्ये काय म्हटलं आहे, तर कृषी सेवकची परीक्षा ही 16 व 19 जानेवारीला होणार आहे। तर बघा, फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी। तर मित्रांनो, तुम्ही जर नॉन पेसा अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या पदासाठीच कार्यवाही या ठिकाणी करण्यात येणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पेसा क्षेत्रांतर्गत अर्ज भरलेले आहेत ते झेडपीचे असो की तलाठीचे असो की वनरक्षक या पदाचे असो, जोपर्यंत पेसाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुमची कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया या ठिकाणी केल्या जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं। तर बघा मित्रांनो, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका आणि आरोग्य कर्मचाऱ्याची जी भरती आहे, आरोग्यामध्ये 40%, 50% आणि आरोग्य सेविका या पदाची भरती सध्या स्थगित करण्यात आलेली आहे। ग्रामसेवक, पर्यवेक्षिका आणि आरोग्य सेवक सेविका पदांना पुन्हा स्थगिती देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वरील 3 संवर्गातील पदांची भरती आता करता येणार नाही, तर ही सध्या स्थगित करण्यात आलेली आहे। ठीक आहे। तर बघा, तलाठी भरतीत पेसाचा बेस या ठिकाणी मित्रांनो, तलाठीचा जो निकाल आहे हा पण पेसाच्या निकालावरच आधारित असणार आहे। बघा, आदिवासीच्या लोकसंख्येप्रमाणे पदे देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे। जोपर्यंत या खटल्याचा निकाल लागणार नाही तोपर्यंत पुढील प्रक्रिया या ठिकाणी केल्या जाणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं। तर मित्रांनो, आपण कृषी सेवक या पदाचं प्रसिद्ध पत्रक पाहिलेलं आहे। यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पेसा क्षेत्र वगळून नॉन पेसाची भरती प्रक्रिया आम्ही पुढे घेणार आहोत। म्हणजे पेसा क्षेत्राचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कृषी सेवक या पदांची भरती केल्या जाणार नाही पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी। तर नॉन पेसा क्षेत्राची जी परीक्षा आहे ती मित्रांनो पुढे घेणार आहे आणि त्याची नियुक्ती पण मित्रांनो त्यांना दिल्या जाणार आहे। तर आता 9 तारखेला पेसा संदर्भात कोर्टात निकाल लागणार आहे। तर या निकालावर काही निर्णय आला तर उर्वरित भरती प्रक्रिया जशी की तलाठी झाला, वनरक्षक झाला, तसेच झेडपीची परीक्षा आहे हे होऊ शकते। जर 9 तारखेला निकाल लागला, कोणता तरी निर्णय निघाला, तर झेडपीची जी उर्वरित परीक्षा आहे ही 20 जानेवारीच्या नंतर होऊ शकते। जर निकाल लागला तर 9 जानेवारीला, आणि जर हा निकाल अटकला तर आणखी तारीख मित्रांनो वाढू शकते आणि आणखी परीक्षा तुमची हे पुढे ढकलण्यात जाऊ शकते। तर यामध्ये दुसरा पर्याय असा होऊ शकते की कृषी सेवक प्रमाणे झेडपीची परीक्षा, तलाठीचा निकाल, वनरक्षकचा निकाल पेसा क्षेत्र सोडून नॉन पेसा अंतर्गत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाऊ शकते आणि झेडपीची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते। जर 9 जानेवारीला जर निकाल लागला नाही तर अशा प्रकारे पण तुमची एक्झाम होऊ शकते, तुमचा निकाल लावू शकते। ठीक आहे मित्रांनो, तर 9 जानेवारी नंतरच पुढील प्रक्रिया काय होणार आहे हे आपल्याला कळेल। 9 जानेवारीपर्यंत तुमची ना कुठली एक्झाम डेट येणार आहे ना कोणत्या निकालाबाबतची अपडेट येणार आहे, हे संपूर्ण प्रक्रिया मित्रांनो आता 9 जानेवारी नंतरच होणार आहे। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।